आंध्र की जनता को कहने वाला हूँ, इस बार चंद्रबाबू नायडू के लिए एनडीए के दरवाजे हमेशा के लिए बंद कर दिए गए हैं। आपको वापस आने की कोई जगह नहीं मिलेगी। नीतीश बाबू बहुत साल तक आयरम गैरम कर लिए, अब भाजपा के लिए, आपके लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद कर दिए गए। अमित शहा यांनी लोकसभेच्या अगोदर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांनाही सांगितले होते, तुम्हाला भाजप पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान दिलं जाणार नाही। परंतु भाजपला लोकसभेला पूर्ण बहुमत मिळाले नाही आणि भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी अनेक खासदारांची गरज पडली। अमित शहाने ज्या चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारला सांगितले होते, भाजपमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दर्जा दिला जाणार नाही, आता त्या चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार बरोबर यांच्या पुढे अमित शहा आणि पूर्ण भाजपला झुकावे लागले। कारण की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी जर भाजपला पाठिंबा दिला नाही तर भाजपचे सरकार स्थापन होऊ शकणार नाही। सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि अमित शहाला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पुढे झुकावे लागणार। एवढेच नाही तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांनी